पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी आणि तामिळनाडू या राज्यांसह महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि ढोल ताशांच्या गजरात मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आज केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर भाजपाने आपला प्रभाव सिद्ध केला आहे। पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमध्ये भाजपाने 100% यश मिळवले असून तामिळनाडूमध्येही जोरदार मुसंडी मारली आहे। विशेषतः केरळमध्ये पक्षाने खाते उघडून 3 आमदार निवडून आणत एक नवा इतिहास रचला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी 1,11,832 मतांच्या विक्रमी आघाडीने मिळवलेला विजय हा कार्यकर्त्यांच्या कष्टाचा विजय असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध भारत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जनता भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे विश्वास व्यक्त केला। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 राज्यामध्ये निवडणुका झाल्या। या 5 राज्यामध्ये आसाम असेल, पुडुचेरी असेल, पश्चिम बंगाल असेल, तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये राहुरी मतदारसंघ असेल, बारामती असेल। आज देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य करून लोकांनी हा 5 राज्यामध्ये जो कौल दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो। तसेच आज राहुरी मतदारसंघामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील यांनी महायुतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी महायुतीमध्ये जे कष्ट घेऊन जे आपले 2 मतदारसंघामध्ये आपल्या राहुरी असेल, बारामती असेल, बारामतीमध्ये तर 1 लाखापेक्षा जास्त मतांनी महायुतीला लोकांनी साथ दिली आणि सुनेत्राताई पवार यांना निवडून आणलं। राहुरी विधानसभा मतदार अक्षय कर्डिले यांना निवडून आणलं। देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांचं नेतृत्व मान्य करून या जनतेने जो कौल दिला मी त्यांचे मनापासून सर्वांचे आभार मानतो। आज आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मनापासून इथं जल्लोष साजरा करण्यासाठी आला, मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज संपूर्ण भारतभर पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, पुदुच्चेरी असेल, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 100% घवघवीत असं यश मिळवलेलं आहे। त्याचप्रमाणे तामिळनाडू सारख्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारलेली आहे। कधी नव्हे अशा केरळ राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने खातं खोललं आणि 3 या ठिकाणी आमदार भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात 1,11,832 मताने या ठिकाणी अक्षय शिवाजीराव कर्डिले हे या ठिकाणी निवडून आलेले आहे। सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे, हे कार्यकर्त्याचं श्रेय आहे। भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या देशात नरेंद्रभाई मोदी, अमित शहा आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय सुंदर समृद्ध असा भारत आणि समृद्ध असं महाराष्ट्र करण्यासाठी हे पुढे आलेलं आहे। पश्चिम बंगालच्या लोकांना सुद्धा वाटलं की आपण मागे न राहता भारतीय जनता पार्टी सोबत गेलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यावर वातावरण आपलं कसं असतं या ठिकाणी पुन्हा एकदा जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केलेला आहे। पुन्हा एकदा सर्वांना या मंगलमय दिनाच्या शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरी आणि महाराष्ट्रामध्ये राहुरी आणि बारामती महायुतीने मोठा यश मिळवलं आहे। आज आम्हाला आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून आपल्याला या 5 राज्यामध्ये यश मिळवून दिलं। त्याबद्दल सर्व आसामच्या सर्वच भारतातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो। हा जल्लोष हा आपल्या श्रीरामपूर तालुका व शहरच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला जातोय। मान्य राधाकृष्ण विखे पाटील आणि मान्य सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही हे सर्व कार्य करत आहोत। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष या प्रसंगी बाबासाहेब चिडे पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र छाजेड, मारुती बिंगले, गटनेत्या वैशालीताई चव्हाण, नगरसेवक श्रीनिवास बिहानी, आशिष धनवटे, संजय गांगड, दीपक चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बंडू कुमार शिंदे, युवा नेते रुपेश हरकल, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, संजय छल्लारे, राजेश आलग, रामभाऊ तरस, प्रताप पटारे, भैरव कांगुणे, सौरभ फुनगे, शंकर चव्हाण, योगेश ओझा, मिलिंद कुमार साळवे, विशाल अंभोरे,
विजय आखाडे, राहुल सराफ, स्वामीराज कुलथे, सुनील हिवराळे, सुबोध शेवतेकर, रोहन डावकर, अमन आलग, आसिफभाई पोपटिया, साजिदभाई शेख, रवी पंडित, पंकज ललवाणी, पूजा चव्हाण, कविता दुबे, अनिता शर्मा, मनीष कुलकर्णी, जासपाल सिंह सहानी, अजित बाबेल, अनिल भनगडे, अर्जुन करपे, बाळासाहेब हरदास, संजय साळवे, तेजस उंडे, किरण कर्णावत, आनंद बुधेकर, दीपक बारहाटे, रवी तुपे, प्रशांत शितोळे, सचिन कोतकर यांसह अनेक उत्साही कार्यकर्ते उपस्थित होते. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.